100% खरं आहे की मी संजय कल्याण गुरु कंकाळेश्वर मंदिरचा पुजारी हे मी 5वे पिढीदार आहे। दादा गुरु, भानदास गुरु, कल्याण महाराज गुरु, संजय गुरु आणि अभिषेक गुरु हे काल जे त्याची वक्फ बोर्डामध्ये ते अमित शहा जे बोलले ते 101% खरं आहे। इथं जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत रणजित सिंह झुंबरसिंह चव्हाण 2017ला त्यांनी जमीन 30 लाख रुपये एकरने ही जमीन सगळी विकली, नोटरी आधारे सगळी जमीन विकली गेलेली आहे आणि ती जमीन विकून त्यांनी पैसे हडप करून खाऊन टाकले। नंतर इथं आम्ही सगळं वारंवार चौकशी केली, केंद्रीकर साहेबाकडे गेलो, इथं SP कडे गेलो, सगळ्या जितके SP कलेक्टर तहसीलदार माझ्याकडे ढीक लागला, सगळे कागद तुम्हाला दाखवतो, इथं कुणीच बघितलं नाही। जेव्हा अमित शहानी काल संसदेमध्ये बोलले लगेच SP साहेबाचा फोन आला, ॲडिशनल साहेबाचा, बाबा तुम्ही या तुमच्याकडे भेटायला येतो मी 4च्या नंतर तुमचा टाइम घेतो। त्यांनी इतका टाइम दिला आम्हाला। नक्कीच आता ही जी जागा आहे दावा केलेली ती कोणाच्या ताब्यात आहे? ही मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे, कारण ती ट्रस्टच्या अध्यक्षांनी जमीन विकली, 30 लाख रुपये एकरने जमीन विकली गेली, ते पैसे हजम करून खाल्ले। नंतर ही जमीन वाचवण्यासाठी मुस्लिम समाज काय केलं, अवकाफची जागा आहे म्हणून असं बोलायला लागले, कारण जी जमीन मंदिराची जमीन आहे, सर्वे नंबर 1 आहे, 20 एकर 18 गुंठे जमीन आहे, त्यातली 12 एकर जमीन ट्रस्टच्या अध्यक्ष विकून बाजूला सरकून गेले आणि आता तिथे मुस्लिम समाज गेले तिथे राहायला। आता मुस्लिम समाज वाचण्यासाठी त्यांनी पैसे 5 वर्ष 2000 रुपये महिन्याने पैसे घेऊन टाकले। त्यांनी ते जमा कंपनीमधला एक जण माणूस होता, त्यांनी पैसे घेऊन टाकले, हजम केले, दोघांनी अध्यक्ष वारला आणि पैसे खाऊन टाकले आणि ते पैसे खाऊन हजम केले नाही। आता जे मुस्लिम समाज बसला आहे त्यांना वाचण्यासाठी ते काम तिथं अवकाफची जमीन आहे, पण ही जमीन खरी मंदिराची जमीन आहे। कंकाळेश्वर देवस्थानची जमीन सर्वे नंबर 1 20 एकर 18 गुंठे जमीन आहे आणि वारंवार आम्ही केंद्रीकर साहेबाकडे गेलो, ती जमीन मोजून घेतली आणि इतका पाठपुरावा केला, एकाही पोलिसांनी पोलीस स्टेशनने आम्हाला विचारायला आले नाही, कलेक्टर विचारायला आले नाही। वारंवार केंद्रीकर साहेब जे आतापासून जे 15 कलेक्टर येऊन गेले, 10-12 कलेक्टर 2 महिन्या वर्षाला कलेक्टर बदलतो, त्या कलेक्टरला सगळ्यांना निवेदन दिले, SP ला निवेदन दिले, कलेक्टर निवेदन, कुणी बघत नाही, लक्ष देत नाही। तेव्हा अमित शहानी काल इथं संसद भवनामध्ये माझे आता मीडिया आला, सगळे पोलीसवाले यायला बघायला आले, चौकशी काल पोलीसची गाडी 2 घंटे थांबली ते येऊन। हे जागा ट्रस्टनी कसं विकली? हे ट्रस्टनी जागा 30 लाख रुपये एकरने रणजित सिंह झुंबरसिंह चव्हाण यांनी विकली, 30 लाख रुपये एकरने जमीन हे मुस्लिम समाजाला विकली। कोण मुस्लिम? हे जमा कंपनी मधला एक जण माणूस आहे, वक्फ बोर्डाच्या नावावर आहे। आता मंदिर मुस्लिमच्या नावावर, मंदिराच्याच नावावर जमीन आहे। आता मंदिर जे आहे सध्या जे मंदिर उभा केलेलं आहे तर ते मंदिर कोणाच्या ताब्यात आहे, त्याची जागा जी आहे ती कोणाच्या नावावर? हे मंदिर जे आहे ते आता आम्ही मंदिराचे पुजारी, मी संजय गुरु, प्रभाकर गुरु, श्रीराम गुरु हे आता पूजा अर्चा करतो आम्ही। आणि ही जे सर्वे नंबर 92 आहे ही मंदिराच्याच नावावर आहे कोणची ही, आणि ह्याला बी ते त्यांचं म्हणणं आलं हे बी आमचं आम्हाला खाली करून द्या, ही आमची जागा आहे, हे वक्फ बोर्ड अजून ह्याला बी भांडते। वक्फ बोर्डाचं असं म्हणणं आहे की हे बी आता मंदिराची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची, हा हे सगळं मागतं ते आम्हाला, सगळं खाली करून द्या तुम्ही पुजारी नाही म्हणून। आणि हेच रणजित सिंह चव्हाणचं त्याला सपोर्ट केलेला आणि भांडण लावून दिले, ती बाजूला हटले। ओके, म्हणजे एक आहे का, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ती 12 एकर जागा तर आता वक्फ बोर्डाने घेतलीच आहे, ताब्यात घेतली, मंदिराच्या जागेवर सुद्धा दावा केलाय। हा ही जागा बाजू जागा ती बी आमचीच आहे म्हणतात, ही बी खाली करा आम्हाला, हे करा साधक इथं साधक शब्द आली म्हणून ते म्हणतो ही बी जागा आमची आहे, ही बी खाली करा। ओके, हा ही बी अशा संदर्भात जागा न्यायालयात वाचून चालू आहे ना, कुठल्या न्यायालयात? हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं, रिट पिटिशन दाखल केलं, केंद्रीकर साहेबांनी आम्हाला जमीन मोजून घेतली। आता मी जाधव साहेबांना नकाशा दाखविला, ते नकाशा दाखविला, सगळं ती जमीन मोजून घेतली, त्यात सगळं अतिक्रमण केलेली जागा दाखविली, सगळं माझ्याकडे। आणि पुन्हा धर्मदायमध्ये चालू आहे, लातूरला चालू आहे, आता दिवाणी दावा ठोकायचा आम्हाला, कारण बाबा ही अशी जमीन विकून राहिले ना, इथं लक्ष नाही दिलं जमीन विकून टाकणार, त्यामुळे आता अमित शहामुळे जमीन आता वाचणारी, कारण 101% ही जमीन विकणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।